बँक लॉकर मध्ये ठेवलेले तुमचं सोनं खरंच सेफ आहे का असं विचारण्याचं कारण म्हणजे 6 महिन्यांपूर्वी एका महिलेने बँक लॉकर मध्ये ठेवलेले 50 तोळे सोने चोरीला गेले। या महिलेची संपूर्ण आयुष्याची कमाई जी जवळपास 40 ते 50 लाख रुपये होती ती अगदी काही क्षणात शून्य झाली। बँकेने मात्र या सोन्याची जबाबदारी घेतली नाही। याचं कारण बँका कधीही तुमच्या लॉकर मध्ये काय ठेवलंय याचा रेकॉर्ड ठेवत नाही। त्यामुळे सोने चोरीला गेल्यावर बँकेकडून तुम्हाला रिटर्न पैसे मिळाले तरीही ते फक्त लॉकर साठी बँकेने आकारलेल्या रकमेच्या 100% रक्कम दिली जाते। याचा अर्थ लॉकरचे चार्जेस 1000 ते 5000 रुपये असतील तर तुम्हाला 1 ते 5 लाख रुपयांची भरपाई मिळू शकते। तुम्हाला नुकसानापासून वाचायचं असेल तर तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता। सर्वात आधी तर तुमच्या घरात एखादे सिक्रेट लॉकर तयार करा ज्यामध्ये तुम्ही तुमचे सोने सेफ ठेवू शकता। दुसरे म्हणजे तुमच्या सोन्याचा किंवा गोल्ड लॉकरचा इन्शुरन्स काढा। इन्शुरन्समुळे तुमचे सोने चोरीला गेले, गहाळ झाले किंवा नष्ट झाले तर तुम्ही इन्शुरन्स क्लेम करू शकता। यासाठी तुम्हाला सोन्याचे रिसीट जपून ठेवावे लागतील। बाकी ज्यांना आतापर्यंत हे माहित नव्हतं त्यांच्यासोबत हे नक्की शेअर करा।